देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी पुण्यामध्ये आले आणि पुण्याच्या पालकमंत्र्याला त्या मिटिंगला बोलवलं नाही, दादांना का बोलवलं नाही आणि दादांना का बोलवत नसेल तर दादांना किंमत नाही. या प्रकरणामध्ये 2 पोलीस निलंबित झाल्यानंतर काल ससूनच्या काही डॉक्टरांवर कारवाई केली. स्वतः अधिष्ठाता असणारे काळे यांनाही तात्पुरत्या रजेवर पाठवलं. यावर काय वाटते तुम्हाला? ह्याच्यामध्ये अजय तावरे चुकला म्हणून डीनवर कारवाई केली, पण पोलीस चुकले तर कोणावर कारवाई केली यांनी पहिलं उदाहरण दिलं पाहिजे. अजय तावरे चुकीचा वागला आणि तो वर्षानुवर्ष चुकीचा वागत होता, पण त्याच्यामध्ये जे तपास अधिकारी होते यांनी पैसे घेऊन हा तपास दोन एफ.आय.आर केली, तर खरा गुन्हा त्या तपास अधिकाऱ्यांवर झाला पाहिजे. आणि मग तपास अधिकारी होत नाही तर ह्याला डिफॉल्टर कमिशनर आयुक्त त्यांना या पद्धतीचं शासन झालं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये राज्य महसूल ते राजपूत साहेब म्हणजे ते तुमचं दारू काय ते खातं बी मला नाव येत नाही, हां, राज्य उत्पादन ते शुल्क त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्यांच्यावर नुसती कारवाई न होता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या सगळ्यांना लाईनीला जेलला ठेवलं पाहिजे. आणि ह्याला जेलला ठेवल्याशिवाय या पुण्याला लागलेला काळिंबा पुसणार नाही. तर पहिलं राजपूतवर गुन्हेगारी फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं मत आहे. पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी काल करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून, तुम्ही त्याचा? मी तर पहिल्या दिवसापासून ओरडतो की ह्या केसमध्ये चुकीचे काम झाले, रक्तगट बदलला गेला हे मीच बोलतो. आणि तिसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस आले पोलिसांना वाचवायचं काम केलं आणि जनतेचा रेटा बघून ते 2 पोलीस निलंबित झालेत, नाही ते निलंबित झाले नसते. पण निलंबित अर्धवट ती कारवाई यांच्यावर फौजदारी केली पाहिजे आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. जसं अजय तावरेकडे पैसे सापडले तसे या 2 लोकांकडे पैसे सापडतील. पोलीस यांना का वाचवत आहे आणि गृहमंत्री का वाचवतात ह्याचा मला प्रश्न पडलेला. यामध्ये एक आमदारी आहे, त्या संदर्भात ही खरं तर चौकशी सुरू आहे. अजून त्या संदर्भात काही झालेलं नाही. अजित पवार गटाचे आमदार. आता मी काल हेच म्हणलो की अजितदादा पवार हे पालकमंत्री आहेत, पण देवेंद्र फडणवीस ज्या दिवशी पुण्यामध्ये आले आणि पुण्याच्या पालकमंत्र्याला त्या मिटिंगला बोलवलं नाही, म्हणजे ह्याचाच अर्थ की दादांना किती ते त्यांचा मान ठेवत असेल हे लक्षात येतं आहे. आता मी ते शब्द वापरत नाही कुठं दादांबद्दल, ते काय करतात ते, कारण ते मग त्यांना अवघड वाटतं काही लोकांना. पण आमच्या दादांची अवस्था तिथं काही चांगली नाही. एखादा उपमुख्यमंत्री हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे बी लक्षात आलं पाहिजे की एवढी मोठी जर निर्णय घ्यायला देवेंद्र फडणवीस आले असेल तर दादांना का बोलवलं नाही आणि दादांना का बोलवत नसेल तर दादांना किंमत नाही. त्यामुळे आता ह्या प्रकरणामध्ये निवडणूक संपली, 5 तारखेला निकाल लागले की ह्या सगळ्या कारवाई फटफट चालू होतील असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.